नमस्कार मित्रांनो, तर इट्स डे 2. सुप्रभात सगळ्यांना. आज आम्ही या विल्ल्याला फायनली रामराम बोलून आता पुढे निघणार आहे अक्कलकोट आणि गाणगापूरच्या प्रवासाला. तर बघूया आपण दिवसभरात काय काय करतोय. आता पहिलं तर भाग्येश आम्हाला त्याच्या गावातली विहीर दाखवायला चाललाय. ती विहीर बघून आम्ही जाणार आहे त्याच्याच घरी नाश्ता वगैरे करणार आणि काल जी कार होती त्या कारनेच आम्ही जाणार आहे अक्कलकोट आणि गाणगापूरला. तर बघूया आता आपण दिवसभरात काय करतो. चला. तर आम्ही आता आलोय भागेशची पर्सनल प्रायव्हेट विहीर बघायला. सॉरी, भागेशच्या मामाची. शेतात आलो त्यांचं नाव मेन्शन करतात. हे ज्यांच्या शेतात आलो त्यांचं नाव काय? ममाने परिवार. अरे बापरे, ते पोहू शकतो. 60 फूट विहीर आहे. विहीर बघून मित्रांनो आम्ही आता पुढे जाणार आहे भागेशच्या आणि त्या पप्प्याच्या घरी. त्यांच्या घरी जाऊन आम्ही मस्तपैकी नाश्ता करणार, चहा वगैरे पिणार. मग त्याच्यानंतर पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघणार. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही जाणार आहे अक्कलकोट आणि गाणगापूरला. या दोन ठिकाणी जाऊन संध्याकाळी आम्ही रिटर्नची बस पकडणार आहे आणि त्या बसने डायरेक्ट मुंबईसाठी निघणार आहे. तर असा काही आपला आज दिवसभरचा आपण शेड्यूल बनवला आहे. तर बघूया आपण पुढे किती मस्ती करतोय आणि किती एन्जॉय करतोय. आमची गाडी आली आहे मित्रांनो, कालचीच आमची गाडी. क्रुझर. स्वामी हाय करो. हिरया स्वामी सोलापूर, कोरावलीचे स्वामी आणि त्यांची क्रुझर. टाटा प्रवीण, भेटू परत, येऊ गावी. निघालो आता भागेच्या आत्याच्या बंगल्याच्या इथून. बघा बंगला खूप छान होता. एक नंबर नाश्ता दिलेला आम्हाला, चाय पण. बघू शकता मित्रांनो, आता आम्ही गाणगापूरला जाणार आहे सर्वात पहिले, त्यानंतर अक्कलकोटला येणार आहे. बघूया आता आमचा प्रवास कसा फिक्स नाही आपला. अजून पहिला गाणगापूरला जायचं की पहिला अक्कलकोट. आता त्याने फिक्स करतो, फिक्स करून सांगतो तुम्हाला. गुलाबजामुन किंग अंकित. किंग दाखव, किंग दाखव. बादशाह होगा बादशाह. तर मित्रांनो इथे आमचा परतीचा प्रवास आता चालू झाला आहे. तुम्ही बघू शकता आता इथे बॅगा बिगा बांधतो आम्ही क्रुझरवरती. आबीवरती आहे, स्वामी आहेत इकडे मस्त गाडी. आणि हे सगळे मुंबईवाले इकडे उभे आहेत. सगळे मुंबईवाले बघू शकता तुम्ही. प्रीतम भाई, भागेश आहे, अंकित आहे, केशव आहे, प्रफुल्ल आहे, चेतन आहे. आणि इकडे गाडीची पॅकिंग चालू आहे. इकडे दत्ता पण आहे. मित्रांनो आम्ही आता आलो आहे आमच्या मित्राच्या राहुल ममाने, राहुल दादा ममाने यांच्या घराच्या इथे. यांनी या राहुल दादांनी आमची काल जेवणाची एकदम उत्तम सोय केलेली. खूप मस्त आम्हाला जेवणाची सोय केलेली. नाही पप्पू तेच रे, म्हणजे सगळे. इथे बघू शकता मस्त झाडाखाली मस्त बसून पोरं पाण्याचा आनंद घेत आहेत. इकडे त्यांचं घर आहे मागे, जे आता वर्क इन प्रोग्रेस आहे, बनत आहे घर. आणि इकडे मागे लाखोची करोडची प्रॉपर्टी, जर्सी गाई. मित्रांनो आम्ही आता इथून निघत आहे. इथून आता आम्ही जाणार आहे अक्कलकोट आणि गाणगापूरला. तर भेटूया आपण पुढे. तर मित्रांनो इथे आम्ही मुंबईला जायला तिकीट बुक करत आहे. इथे माझे सगळे मित्र खूप मेहनत घेत आहेत. तुम्ही आता बघू शकता इथे सगळेजण, भागेश आहे, सगळेच आहेत. तिकीट बुक झालेली आहे. इथे शिवाजी महाराजांची एक मस्त सुबक अशी मूर्ती आहे.
सोलापूर सिटीमध्येच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. मित्रांनो, इथून फक्त एक 10 किलोमीटर राहिलं आहे गाणगापूरचं दत्त मंदिर. आम्ही एक इथे हॉल्ट घेतला आहे हलका फुलका नाश्ता करायला. आता आम्ही इथून एक लगेच निघणार आहे 5 मिनिटात आणि मग मंदिरात पोचलो की इथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो वगैरे कसं आहे. इकडे मित्रांनो आम्ही आता आलो आहे गाणगापूरला आणि मंदिराच्या आवारात आहे. आता आम्ही आज रविवार असल्यामुळे बरीच गर्दी आहे मंदिराच्या इथे, बघू शकता. खूप बेकार गर्दी आहे. आता आतमध्ये जाऊन आम्हाला माहीत पडेल किती गर्दी आहे, किती वेळ लागणार आहे आम्हाला इथून व्ह्यू व्हायला. आता मंदिराचा व्ह्यू मी दाखवतो तुम्हाला. खूप छान मंदिर आहे. गर्दी पाहू शकता मित्रांनो, खूप जास्त गर्दी इकडे. मित्रांनो आत्ताच आमचं गाणगापूरचं दर्शन झालं. रविवार असल्यामुळे गर्दी खूप होती, पण तरी पण आम्ही दर्शन व्यवस्थित घेतलं. इथून आता आम्ही इथे नद्यांचा संगम आहे तिकडे जाणार आहे आणि तिथून कलेश्वर मंदिरमध्ये जाणार आहे. कलेश्वर शनी मंदिर तिकडे जाणार आहे. या 2 ठिकाणी जाऊन आम्ही अक्कलकोटसाठी निघणार आहे. मी आता चाललो आहे कलेश्वर मंदिरला. मित्रांनो आम्ही आता आलो आहे कलेश्वर मंदिरमध्ये. आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. गाडी खाली पार्किंगमध्ये लावून आम्ही आता वरती चाललो आहे मंदिरात. तर आम्ही आता आलो आहे संगमेश्वर महादेव मंदिरमध्ये. आता आम्ही इथे संगममध्ये जाणार आहे, त्यानंतर मंदिरमध्ये जाणार आहे. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे वगैरे काय आहे. संगमेश्वर महादेव मंदिरमध्ये आम्ही आता दर्शन घेऊन आता आम्ही जाणार आहे अक्कलकोटला. अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन संध्याकाळी आम्ही निघणार आहे परत मुंबईसाठी. तर आता आम्ही इथून निघत आहे. आम्ही आता इथून जाणार आहे थेट अक्कलकोटला. तर भेटू आपण अक्कलकोटमध्ये. मित्रांनो आम्ही आता पोहोचलो अक्कलकोटला आणि थोडं गडबडीतच चाललो आहे दर्शनाला. कारण एक तिकडे मित्र आहे, त्याला फोन केला तर तो बोलला गर्दी नाही, म्हणून आम्ही फटाफट चाललो आहे दर्शनाला. आता दर्शन करून फटाफट निघायचं आहे आम्हाला, कारण आमची 9:30ची बस पण आहे मुंबईला जायला. म्हणून आम्ही आता जरा फटाफट चाललो आहे. चला.
मित्रांनो खूप छान दर्शन झालं आहे आमचं. फक्त 8 ते 9 मिनटात आमचं दर्शन झालं. आम्ही ॲक्च्युली सकाळीच येणार होतो इकडे, बट सकाळी आम्ही डायरेक्ट गाणगापूरला गेलो आणि गाणगापूरवरून आता येता येतं बोललो अक्कलकोटला जाऊ. तर आम्हाला खरंच खूप छान दर्शन झालं. 7 ते 8 मिनटात आम्हाला दर्शन झालं स्वामीचं. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटवरून निघून आम्ही आता थांबलो आहे चतुर्थी प्युअर वेज इथे जेवायला. मग इथे जेवून आम्ही बॅग घेऊन जाणार सोलापूर सिटीमध्ये आणि तिथून आमची बस आहे 10:30ची. ती पकडून थेट निघणार मुंबईसाठी. आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो म्हणजे आम्हाला टेन्शन नको पडत. चला. सगळ्यांना भूक लागलेली आहे. सगळ्यांचे चेहरे बघून तुम्ही आता समजू शकता किती भूक लागली आहे सगळ्यांना. सगळ्यात जास्त भूक लागलेली व्यक्ती 365 days सेम मूड. टेक 1. अंकित भाऊ, तुमचं अक्कलकोटचं दर्शन कसं झालं आणि कसं वाटतंय तुम्हाला आता? दर्शन तर एकदम खूप छान झालं, पण आम्हाला टाईम नाही भेटला. का विचार का शॉपिंग करायला आम्हाला कोणी टाईमच दिला. का नाही टाइम दिला तुम्हाला? नुसती यांची गडबड. कुठेतरी गेलं तर आपण आता परत कधी येणार आहे का आपण? नाही, परत तर नाही येणार. जे आलं ते आपलं मनसोक्त आपल्याला मन भरून आपल्याला भेटायला पाहिजे की नाही. तर मित्रांनो जस्ट आता आम्ही जेवलो. आता इथून जेवून आम्ही आता जातो सोलापूरला. तिकडून आमची बस आहे. ती बस पकडून डायरेक्ट मुंबई.